नमस्कार. आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सी.एल. पाटील यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण नेहमीच नवनवीन शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात आणि आपल्याला शिक्षणाच्या कामासाठी अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओज आपण या चॅनलवर पाहत असतात. आज आपण असाच एक नवीन प्रकारची माहितीचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. त्याच्यामध्ये म्हणजे भारतरत्न हा जो काही भारतातला सर्वोच्च सन्मान, सर्वोच्च पुरस्कार समजला जातो, तो पुरस्कार कोणाला दिला जातो, कोणाच्या हस्ते दिला जातो, ज्यांना दिला जातो त्यांना काय काय सुविधा प्राप्त होतात, मिळतात, अशा प्रकारे आणि आतापर्यंत कोणाकोणाला हे पुरस्कार दिले गेलेले आहेत या बाबतीतली माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या. तत्पूर्वी जर समजा तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीचे अपडेट्स तुम्हाला हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जर अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर. बघूया आपण भारतरत्न हा भारतातला सर्वोच्च नागरी सन्मान समजला जात असतो. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणारे जे काही व्यक्ती असतात, तसंच याच्या सोबत भारताची जी काही कीर्ती आहे, भारताचं जे काही नाव आहे ते जगभरामध्ये जे वाढवतात, वृद्धिंगत करतात, अशा व्यक्तीला हा सर्वोच्च सन्मान देऊन गौरव करण्याची पद्धत भारतामध्ये आहे. आणि हा सन्मान बऱ्याच व्यक्तींना मरणोत्तर सुद्धा दिला गेलेला आहे. याच्यामध्ये सेवा, कला, साहित्य, विज्ञान व विश्वशांती, तसंच मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रातील अद्वितीय कामगिरी करणाऱ्या लोकांना, तसंच सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना किंवा चांगल्या प्रकारची उत्कृष्ट प्रकारची कामगिरी बजावणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जात असतो. असा जो काही निर्णय आहे तो 1954 मध्ये त्यावेळचे जे काही तत्कालीन भारत सरकार होतं त्यांच्या मार्फत हा घेण्यात आला आणि 2 जानेवारी 1954 रोजी भारताच्या राष्ट्रपती जे काही आहेत त्यांनी त्याच्यावर मोहर उमटवली, म्हणजे फायनल डिसिजन ते त्यावेळेस झालं. 1955 साली कायद्यामध्ये काही बदल करण्यात आलेत आणि मरणोपरांत, म्हणजे ज्याला आपण मरणोत्तर म्हणतो, मरणोत्तर सुद्धा भारतरत्न देण्याची सोय करण्यात आली. त्यानंतर जवळपास 12 पेक्षा जास्त जणांना भारतरत्न हा जो काही पुरस्कार आहे तो देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर 2014 मध्ये एक असाही बदल करण्यात आला की क्रीडा क्षेत्रात देखील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा हा पुरस्कार देण्यात यावा आणि या पुरस्कारामध्ये त्यांचंही स्थान असण्यात यावं. 2014 पर्यंत क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जात नव्हता, परंतु 2014 मध्ये असा निर्णय घेण्यात आला आणि 2015 सालापर्यंत जवळपास 41 पेक्षा अधिक लोकांना हा पुरस्कार आतापर्यंत दिला गेलेला आहे. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 3 परदेशी व्यक्तींना सुद्धा हा पुरस्कार दिला गेलेला आहे आणि अशा प्रकारचे या पुरस्काराचं वैशिष्ट्य, तो देण्यासंबंधीचे नियम भारत सरकारच्या राजपत्रामध्ये नमूद केलेले आहेत. 2 फेब्रुवारी 1954 साली पहिला पुरस्कार डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते दिला गेला आहे. म्हणजे याचा अर्थ राष्ट्रपती या पुरस्काराचं प्रदान करत असतात. पुरस्काराच्या प्राथमिक वैशिष्ट्याचं जर स्वरूप आपण पाहिलं तर या पुरस्कार जो काही आहे तो एका पदकाच्या स्वरूपाचा असतो. त्याच्यामध्ये भारतरत्न अशा पद्धतीने लिहिलेलं असतं आणि हे पदक साधारणतः 1.375 इंच आकाराच्या व्यासाचं असतं. दोन्ही बाजूला गोल कळा असतात. पदकाच्या शीर्ष पटलाच्या मध्ये उगवता सूर्य असून त्याची किरण अगदी कडेपर्यंत, शेवटपर्यंत पसरलेली आपल्याला दिसत असतात आणि सूर्यबिंबावर भारतरत्न हे देवनागरी अशा प्रकारच्या भाषेमध्ये लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. पदकाच्या बॅक साईडला, मागच्या बाजूला मधोमध राजचिन्ह कोरलेलं असतं. बघा, आपण याच्यामध्ये दोघही प्रकार म्हणजे दोघही बाजू या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्या खालील बाजूला सत्यमेव जयते या ठिकाणी लिहिलेलं आहे. ते त्या सत्यमेव जयते हे देवनागरी लिपीमध्ये कोरलेलं असतं. हे पदक 0.25 इंच रुंदीच्या पांढऱ्या रंगाच्या फितीमध्ये बांधून त्या पुरस्कृत व्यक्तीला, ज्याला तो पुरस्कार दिला जातो, त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये घातलं जात असतं आणि हे पुरस्कार जो आहे, भारतरत्न हा पुरस्कार आहे, तो राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येत असतो. भारतरत्न पुरस्काराने अलंकृत व्यक्तीचं नाव भारत सरकारच्या राजपत्रामध्ये तसं प्रकाशित केलं जातं आणि राष्ट्रपतींचे जे काही निर्देशाधीन रजिस्टरमध्ये ते नोंदवलं जात असतं. एखाद्या व्यक्तीला जर दिला गेलेलं पदक काढून घेण्याचा सुद्धा
तशा प्रकारचा अधिकार हा राष्ट्रपतींना आहे आणि ज्या रजिस्टरमध्ये ती नोंद केली जाते त्या रजिस्टर मधून नाव कमी करण्याचा अधिकार सुद्धा राष्ट्रपतींना दिला गेलेला आहे. पण पुन्हा जर समजा शहनिशा झाल्यानंतर काही ते कारण बरोबर वाटली नसतील तर पुन्हा त्या व्यक्तीला तो पुरस्कार प्रदान करण्याची तरतूद, पुन्हा त्या रजिस्टरमध्ये नाव नोंदवण्याची तरतूद ही केली जात असते आणि तसा अधिकार राष्ट्रपतींना असतो. याच्यामध्ये या पुरस्कार देण्याच्या मागे जात, व्यावसायिक प्रतिष्ठा, लिंगभेद असा कुठल्याही प्रकारचा परिणाम याच्यावर होत नाही. म्हणजे विशिष्ट व्यक्तीला, विशिष्ट जातीच्या, विशिष्ट धर्माच्या, विशिष्ट व्यावसायिक प्रतिष्ठा असलेल्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जाईल असं नसतं. आणि प्रत्येक वेळेला मात्र हा पुरस्कार प्राप्त व्यक्ती जो काही आहे तो वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला दिसून येत असतात. प्रत्येक वेळेला रद्द करण्याची व पुनर्नोंदणी करण्याची प्रक्रिया भारत सरकारच्या राजपत्रकामध्ये प्रकाशित केली जाते. आता ज्याला ज्याला आपण हा पुरस्कार आतापर्यंत मिळालेले आहेत तर त्यांना कुठल्या सुविधा मिळतात? त्याच्यामध्ये VVIPच्या समकक्ष श्रेणीमध्ये संसदेच्या बैठका या विविध क्षेत्रांमध्ये सहभागी होण्याची सवलत यांना दिली जात असते. भारतीय प्रजासत्ताक दिन असेल, स्वातंत्र्य दिन असेल, या दिनाच्या समारंभामध्ये सन्माननीय अतिथी म्हणून यांना स्थान दिलं जात असतं. भारतामध्ये कुठेही जाण्यासाठी विमान प्रवास, प्रथम श्रेणीचं विमानाचं तिकीट आणि रेल्वेचं प्रवास तिकीट हे यांना मोफत दिलं जात असतं. पंतप्रधानांचे एवढे किंवा 50% पंतप्रधानांच्या 50% एवढे निवृत्ती वेतन भारतरत्न प्राप्त व्यक्तींना दिलं जात असतं. आवश्यकतेनुसार त्यांना झेड श्रेणीची सुविधा सुद्धा दिली जात असते. माजी पंतप्रधान, केंद्र सरकारमधील कॅबिनेट दर्जाचे जे काही मंत्री असतात, त्याच्यानंतर लोकसभा आणि राज्यसभेतील प्रमुख विरोधी पक्षनेता, भारतीय योजना आयोगाचे डेप्युटी चेअरमन आणि राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या नंतर 7व्या स्थान जे आहे ते या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तीला दिलं गेलं जात असतं. त्याच्यानंतर आतापर्यंत भारतरत्न भारतामध्ये कोणत्या कोणत्या व्यक्तींनी मिळवलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यामध्ये सर्वप्रथम डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, ज्यांचा कार्यकाळ आहे 1888 ते 1975 आणि ज्यांना 1954 मध्ये हा पुरस्कार दिला गेला, जे भारताचे माजी राष्ट्रपती आणि नामांकित शिक्षण तज्ञ होते. त्याच्यानंतर चक्रवर्ती राजगोपालचारी यांना सुद्धा 1954 मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि शेवटचे गव्हर्नर जनरल ते होते, म्हणून त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार 1954 मध्ये दिला गेला. त्याच्यानंतर डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण हे जे काही प्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञ होते, भौतिक शास्त्रज्ञ, यांना सुद्धा हा पुरस्कार 1954 मध्ये दिला गेला. त्यानंतर डॉक्टर भगवान दास यांना हा पुरस्कार 1955 मध्ये दिला गेला, की जे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले एक महान नेते समजले जात होते. त्यानंतर डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे पहिले अभियंता होते, बँक ऑफ म्हैसूर चे ते संस्थापक होते आणि त्यांना सुद्धा 1955 मध्ये हा पुरस्कार दिला गेला. त्यानंतर जवाहरलाल नेहरू यांना सुद्धा 1955 मध्ये हा पुरस्कार दिला गेला, की जे भारताचे पहिले पंतप्रधान होते आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधले अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रियते नेते होते. त्यानंतर पुढचं गोविंद वल्लभ पंत यांना सुद्धा 1957 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला, की जे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले नेते होते आणि उत्तर प्रदेशचे प्रथम मुख्यमंत्री, भारताचे दुसरे गृहमंत्री म्हणून ते होते. त्यानंतर धोंडो केशव कर्वे यांना सुद्धा 1958 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला, की जे समाजसुधारक होते आणि शिक्षण प्रसारक सुद्धा होते. त्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे 1961 ला डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांना हा पुरस्कार दिला गेला, की जे पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यानंतर पुरुषोत्तम दास टंडन यांना 1961 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला, की जे भारतीय चळवळीतले नेते होते आणि शिक्षण प्रसारक सुद्धा होते. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना 1962 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले नेते आणि भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून त्यांची ओळख ही समजली जाते. त्यानंतर डॉक्टर झाकीर हुसेन यांना सुद्धा 1963 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला, की जे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले नेते होते आणि भारताचे राष्ट्रपती सुद्धा होते. त्यानंतर महामहोपाध्याय पांडुरंग वामन काने यांना सुद्धा 1963 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला, जे शिक्षण प्रसारक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री
यांना 1966 मध्ये म्हणजे मरणोत्तर यांना हा पुरस्कार देण्यात आला, की जे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले नेते होते आणि भारतातले दुसरे पंतप्रधान होते. त्यानंतर इंदिरा गांधी यांना सुद्धा हा पुरस्कार 1971 मध्ये देण्यात आला, की ज्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्यानंतर वराहगिरी वेंकटगिरी यांना 1975 मध्ये पुरस्कार देण्यात आला, की जे कामगार युनियनचे पुढारी होते आणि भारताचे 4थे राष्ट्रपती सुद्धा ते होते. त्यानंतर के कामराज यांना हा पुरस्कार 1976 मध्ये देण्यात आला, ज्यांचं निधन 1975 मध्ये झालं होतं. म्हणजेच त्यांना हा पुरस्कार मरणोत्तर दिला गेला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले ते नेते होते आणि मद्रास या राज्याचे ते मुख्यमंत्री सुद्धा होते. त्यानंतर मदर तेरेसा यांना 1980 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला. ख्रिश्चन मिशनरींची नन, समाजसेवक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक त्या होत्या आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. त्यानंतर आचार्य विनोबा भावे यांना 1983 मध्ये हा पुरस्कार दिला गेला, म्हणजेच तो मरणोत्तर दिला गेला, ज्यांचा मृत्यू 1982 मध्ये झालेला होता. ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले एक नेते होते, समाज सुधारक सुद्धा होते. त्यानंतर खान अब्दुल गफार खान यांना 1987 मध्ये हा पुरस्कार दिला गेला, की जे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले पहिले बिगर भारतीय नेते म्हणून ज्यांची ओळख होती. त्यानंतर एम.जी. रामचंद्रन यांना हा पुरस्कार 1988 मध्ये दिला गेला, ज्यांचा कार्यकाळ 1987 मध्ये संपला होता आणि म्हणून हा त्यांना मरणोत्तर पुरस्कार दिला गेला. ते चित्रपट अभिनेते आणि तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा होते. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा हा पुरस्कार 1990 मध्ये प्रदान करण्यात आला, म्हणजे ज्याचा अर्थ त्यांना तो मरणोत्तर हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. भारतीय संविधानाचे जनक, मानवी हक्काचे कैवारी, अर्थशास्त्रज्ञ आणि अजून याच्यापेक्षा भरपूर काही, त्याच्यासोबत भारताचे पहिले कायदा मंत्री म्हणून त्यांची ओळख त्या ठिकाणी होती. त्यानंतर नेल्सन मंडेला यांना हा पुरस्कार 1990 मध्ये देण्यात आला, जे वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते, दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, म्हणजे भारतातला व्यक्ती सोडून गैर भारतीय अशा व्यक्तीला पुरस्कार देण्यात येतो काही वेळेस, आणि म्हणून त्यांना हा पुरस्कार 90 मध्ये देण्यात आला. त्यानंतर राजीव गांधी यांना मरणोत्तर हा पुरस्कार दिला गेला, की ज्यांना 1991 मध्ये तो दिला गेला, की जे भारताचे 7वे पंतप्रधान होते आणि त्यांच्या वतीने त्यांच्या धर्मपत्नी सोनिया गांधी यांनी तो पुरस्कार स्वीकारला होता. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांना 1991 मध्ये म्हणजेच मरणोत्तर हा पुरस्कार दिला गेला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले ते नेते होते आणि भारताचे पहिले गृहमंत्री सुद्धा ते होते. त्यानंतर मोरारजी देसाई यांना सुद्धा 1991 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला. ते सुद्धा भारताचे 5वे पंतप्रधान होते. त्यानंतर हा पुरस्कार मौलाना अब्दुल कलाम आझाद यांना 1992 मध्ये देण्यात आला. यांना तो मरणोत्तर हा पुरस्कार दिला गेला. भारताचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून त्यांची ओळख होती. त्यानंतर JRD टाटा यांना 1992 मध्ये हा पुरस्कार दिला गेला, की जे उद्योजक म्हणून त्या ठिकाणी ओळखले जात होते. आजही त्या ठिकाणी त्यांच्या बऱ्याचशा जी काही वाहनं आहेत ती आपल्याला रस्त्यांवर धावताना दिसत असतात. त्यानंतर सत्यजित रे यांना हा पुरस्कार 1992 मध्ये देण्यात आला. बंगाली चित्रपट निर्माते ते होते. त्यानंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना 1997 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला, की जे शास्त्रज्ञ सुद्धा होते आणि भारताचे 11वे राष्ट्रपती सुद्धा ते होते. त्यानंतर हा पुरस्कार गुलजारीलाल नंदा यांना 1997 मध्ये देण्यात आला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले नेते आणि भारताचे पंतप्रधान सुद्धा ते होते. त्यानंतर अरुणा असफ अली यांना 1997 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतल्या त्या नेत्या होता. यांना हा मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर MS सुब्बेलक्ष्मी यांना हा पुरस्कार 1998 मध्ये देण्यात आला. कर्नाटक शैलीतील गायिका त्या होत्या. त्यानंतर चिदंबरम सुब्रमण्यम यांना 1998 मध्ये हा पुरस्कार दिला गेला. ते भारताचे कृषी मंत्री म्हणून त्यांची ओळख होती. त्यानंतर जयप्रकाश नारायण यांना मरणोत्तर म्हणजे 1999 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला. ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले नेते समजले जात होते. त्यानंतर रविशंकर यांना सुद्धा 1999 मध्ये हा पुरस्कार दिला गेला. ते प्रसिद्ध सितार वादक म्हणून प्रसिद्धी त्यांची भारतामध्ये होती, भारताच्या बाहेर सुद्धा होती. अमर्त्य सेन हे 1999 मध्ये यांना हा पुरस्कार दिला गेला. ते प्रसिद्ध अर्थतज्ञ आहेत. त्यानंतर गोपीनाथ बोरदोलाई यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला 1999 मध्ये. ते आसामचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर लता मंगेशकर यांना 2001 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला, की ज्या आताच नुकत्याच त्या ठिकाणी त्यांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्या पार्श्वगायिका होत्या. त्यानंतर बिस्मिल्ला खान यांना सुद्धा 2001 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला.
जे शहिनाई वादक होते. त्यानंतर हा पुरस्कार जो आहे तो भीमसेन जोशी यांना सुद्धा 2008 मध्ये देण्यात आला, की जे शास्त्रीय गायक म्हणून प्रसिद्ध होते. CN आर राव हे 2014 मध्ये यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रसिद्ध शास्त्रज्ञ ते आहेत. त्यानंतर सचिन तेंडुलकर यांना सुद्धा हा पुरस्कार 2014 मध्ये देण्यात आला, की ज्यांनी भारताचं नाव जे आहे आपल्या जगभरात पोहोचवलेलं आहे क्रिकेटमध्ये आणि ते उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून ओळखले जात होते. मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला 2015 मध्ये, जे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते होते आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक होते. त्यांना तो पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला. त्यांच्या वतीने त्याच्या कुटुंबियांनी हा पुरस्कार स्वीकारलेला होता. अटल बिहारी वाजपेयी यांना सुद्धा 2015 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला. ते भारताचे पंतप्रधान होते. नानाजी देशमुख यांना 2019 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला. ते एक सामाजिक कार्यकर्ते होते. त्यानंतर भूपेन हजारिका यांना मरणोत्तर हा पुरस्कार 2019 मध्ये देण्यात आला, की जे एक गायक होते. प्रणव मुखर्जी यांना सुद्धा 2019 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला, की जे 13वे राष्ट्रपती म्हणून त्यांची ओळख होती. तर अशा पद्धतीने हे विविध म्हणजे हे जे काही पुरस्कार आहेत भारतरत्न विविध वेगवेगळ्या लोकांनी ते मिळवलेले आहेत, याची माहिती व्हावी यासाठी हा बनवलेला छोटासा व्हिडिओ. आपण हा व्हिडिओ इतरांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू.